हे बहुतेक आपलं सातारा राईडला गेलेलो ना, हे तेव्हाच सुटलं आहे जेव्हा मी हेल्मेट बांधलेलं तेव्हा ह्याच्या मागे. सो हे पण मी एकदा चेक करेन त्याच्याकडे त्या दुकानवाल्याकडे भेटता की नाही, जिथे मी आता सामान घ्यायला जाणार आहे. आणि हा बघा, हा वाला मी जो इंडिकेटर टाकलेला ना, ह्याची वरची काच फुटली ना, त्यामुळे हा बंद झाला आहे. जाऊ देत, सध्या तरी पावसामुळे आपल्या गाडीची कंडिशन खूप खराब आहे. कारण जेव्हा मी बॅटरी लावली तेव्हा ती स्टार्टरच नव्हती घेत, करंटच नव्हती घेत. इन शॉर्ट करंट पासच नव्हता होत. कारण जे एक प्लग असतं जिथून करंट पास होतो तिथे पाणी आणि माती जाऊन ते ब्लॉक झालेलं, त्यामुळे. सो ते नीट झालं आहे, गाडी चालते, आपण बॅटरी चेंज केली आहे. पण अशा खूप काही गोष्टी आहेत ज्या चेंज करायच्या आहेत आपल्या बाईकमध्ये. कारण ह्या कंडिशनमध्ये तर मी कुठे राईडला बाईक घेऊन नाही जाऊ शकत. कारण एका साईडचं इंडिकेटर तुटलं आहे. आता ते कसं तुटलं आहे ते माहीत नाही, पण मी जिथे बाईक लावतो तिथे कंटिन्यू मुलं क्रिकेट वगैरे खेळत असतात, त्यामुळे तुटलं असेल मे बी. आणि तुटलेलं पण चालू होतं, त्याच्यावरची काच तुटलेली. पण आहे ना, आता पावसामुळे त्याच्यात पाणी जाऊन ते बंद झालं आहे. तर मला एक ते इंडिकेटर चेंज करायचं आहे. 3 महिन्याच्या वरती होत आलेत, म्हणजे 3 महिने कंटिन्यू झालेत. त्यामुळे आपल्याला ऑइल पण चेंज करायचं आहे. ऑइल बघता बघता जर मी ब्रेक बघितले तर मागचे ब्रेक पॅड पण गेलेत. सो ब्रेक पण चेंज करावे लागतील. आणि त्याच्यामध्ये जर क्लचची हालत बघितलात, क्लच पण लूज झाला आहे. सो क्लच पण मला चेंज टाईट करून घ्यावं लागेल. आणि कंटिन्यू जेव्हा मी बाईक चालवतो तेव्हा, आता काय माहीत, त्या दिवशी समोर पण माझा एक बाईकवाला होता, तर चेनचा आवाज येत होता. तो नक्की माझा होता की त्याचा मला ते समजलं नाही. पण माझ्या चेनचा आवाज नाही येत आहे आणि माझी चेन एवढी जास्त लूज पण नाही आहे. तरी पण सो मी टाईट करून घेईन ते पण. आधी तर तुम्हाला कंडिशन दाखवतो गाडीची काय. गाडीची कंडिशन बघून तुम्ही स्वतः मला शिव्या घालाल. कारण मी एवढी घाण बाईक आहे ना कधीच नाही ठेवत, कधी म्हणजे कधीच नाही. आणि ह्यावेळी काही दिवस असे आलेत ना, त्यामुळे मला नीट लक्षच देता नाही येत आहे त्याच्याकडे. त्यामुळे दाखवतो पूर्ण म्हणजे ना, गाडीचा कलर आहे ना तो चिखलाने माकून असा झाला आहे ना, चिखलाने माकून असा झाला आहे ना की त्या जे व्हील्सचे कलर आहे तोच आपल्याला नीट दिसत नाही आहे. आणि ते झालंच, त्यासोबत मी विचार करतो हँडल बार पण चेंज करू. कारण सेम रिझन की बाईक उभी होती आणि मे बी मी त्या दिवशी ऑफिसला घेऊन नव्हतो गेलो. नाही, नाईटला झालं हे. बाईक उभी होती आणि कोणतरी त्याची बाईक घेऊन आला. सो त्याची बाईक स्किड झाली आणि माझ्या पुढच्या हँडलला लागली. सो बाईक पडली ना, तेव्हा हँडल आऊट झालेलं. पण हँडल आऊट झालेलं, पण मी मॅकॅनिककडे नेलं, त्याने तेवढा पुरतं नीट करून दिलं. पण चालवताना आहे ना, मला तो 19-20 आहे ना अजून पण वाटतोय. सो तो एक मला नीट करायचा आहे. हे एवढं सर्व होऊन पण अजून एक प्रॉब्लेम आहे बाईकमध्ये. तुम्हाला जेव्हा उभी करून दाखवेन ना, तर तुम्ही स्वतः मला शिव्या घालाल. एवढे प्रॉब्लेम्स आहेत.
तुम्हाला दाखवतो बघा कंडिशन. हे बहुतेक आपल्या सातारा राईडला गेलेलो ना, हे तेव्हाच सुटलं आहे जेव्हा मी हेल्मेट बांधलेलं तेव्हा ह्याच्या मागे. सो हे पण मी एकदा चेक करेन त्याच्याकडे त्या दुकानवाल्याकडे भेटता की नाही, जिथे मी आता सामान घ्यायला जाणार आहे. आणि हा बघा, हा वाला मी जो इंडिकेटर टाकलेला ना, ह्याची वरची काच फुटली ना, त्यामुळे हा बंद झाला आहे. निघालेली पण चालू होता, पण तो आता पावसामुळे तो बंद झाला आहे. ह्याची जर मी पावसाच्या आधी काच लावली असती ना, तर मे बी चालू असता. हा वाला चालू आहे, तर मी एक जोडी घेईन, तर हा चेंज करेन. आणि हे बघा कुत्र्याने काय केलं आहे, चावून आहे ना, हालत खराब करून टाकली आहे त्याची. आता ते मुका जनावर आहे, त्याला आपण काय बोलणार. ते झालं. प्लस आहे ना, हे बघा, हे ह्यामुळे जास्त रस्टिंग होते. जर पावसाळ्यात तुम्ही सतत गाडी वगैरे धुवत असाल ना, तर कोण जर तुम्हाला बोललं ना वेडा आहेस का, तर हो बोलायचं. कारण आहे ना, हे आता छोटीशी जी गोष्ट आहे ना, ती आपल्याला पुढे जाऊन खूप प्रॉब्लेम देऊ शकते. हे बघा, स्टँडला पण रस्टिंग झालं आहे. पण मी विचार करतो आहे आता हे जरा मी क्लीन करेन गाडी वगैरे धुवून, आणि त्यानंतर एकदा स्प्रे पेंट मारेन त्याच्यावरती, ज्याने की ते परत रस्ट पकडणार नाही. आणि ऑइलिंग वगैरे तर केलेली मी चेनची, त्यामुळे जरा ठीकच आहे. मी बोलू नाही शकत की हे ठीक आहे, हे खूप वाईट आहे. हे मी एक्सटर्नल लावलेलं आहे, ह्याचं पेंट गेला त्यामुळे ह्याला पण रस्टिंग व्हायला लागली आहे. मी एक ब्लॅक पेंट घेईन आणि हे जिथे जिथे रस्ट झालं आहे ना, जिथे जिथे गंज लागला आहे, त्याला सर्वांना मारून घेईन. आतमध्ये तर हालत बघूच नका, कारण पावसामुळे कंटिन्यू पाऊस आहे. असं पण नाही आहे की 2 दिवस पडतो आहे आणि जातो आहे. व्हीलचा कलर बघा, पूर्ण व्हीलचा कलरच दिसत नाही आहे. प्लस हे जे ब्रेक पॅड आहेत ते पूर्णपणे गेलेत. माझ्या एका नखा एवढंच हे असेल तेवढ्यावरती चालतं आहे, पण आजच्या दिवस चालेल. सो ते एक चेंज करायचं आहे. आणि टायरची हालत बघा, टायर पण गेला आहे ऑलमोस्ट, कारण आपली रनिंगच एवढी असते. सो मला टायर पण एकदा नवीन टाकावं लागेल. मी विचार करतो आहे दोन्ही टाकू, पण पुढच्याला एवढा काही प्रॉब्लेम नाही आहे, मागच्याला पंक्चरच जास्त आहेत. नाही, पुढचा पण जात आला आहे, पण एवढा नाही जेवढा मागचा गेला आहे. हे बघा, पण ठीक आहे. विचार करतो आहे थोडे दिवस अशीच चालवतो इन शॉर्ट. ह्या टायरावरती ॲडजस्ट करतो आणि आपल्या मोठ्या राईडच्या आधी दोन्ही टायर चेंज करून घेईन. हँडलमध्ये जर डिफरन्स दिसत असेल की नाही कॅमेरावरती माहीत नाही, कारण आहे ना, हा जरा वरती झालेली आहे, बाईक आहे ना अशी पडलेली. सो आपला जो हा लेग गार्ड आहे ना, तो पण जरा बेंड झाला आहे. जर बघितलात ना इथून, हे बघा, इथून बेंड झालं आहे. ते मला पूर्णवाला आवडत नाही, ज्याने की टाकी विकी कवर होते, पण त्याने पूर्ण बाईकचा लूक जातो, त्यामुळे मी तो वाला टाकत नाही आहे. इंजिनची हालत बघा, कंटिन्यू पाणी लागून आहे ना. आणि मला तसं वाटतं की मीच एवढा गाडी खराब करतो किंवा एवढा रफली चालवतो, कारण ऑलमोस्ट लोक आहेत ना एवढं हार्ड गाडी चालवत नाही. अरे मेन तर तुम्हाला सांगायचंच राहिलं, इथे आहे ना एक, कुठे गेलं यार ते, हां, हे जर दिसत असेल, हे जे बॉक्स आहे ना, तिथे ते पाणी गेलेलं. आणि आहे ना, मी स्टार्टर मारत होतो कंटिन्यू बॅटरी लावून, नवीन बॅटरी टाकलेली मी. बॅटरीचा इश्यू होता, जुनीवाली बॅटरी आहे ना, ती मी चार्जिंगला दिली, 4-5 वेळा दिली, पण ती परत चार्जच नव्हती होत. म्हणून मग मी नवीन बॅटरी टाकली, पण ते टाकल्यानंतर पण स्टार्टर घेत नव्हता.
सो मग एका मेकॅनिकला दाखवलं, त्यांनी आहे ना हे केलं आपलं, तिथे जे वायरिंगमध्ये आहे ना ती वायरिंग इन शॉर्ट पूर्ण सुकलेली इन शॉर्ट तिथे चिखल वगैरे जाऊन ते जाम झालेलं, त्यामुळे ना करंट भेटत नव्हतं, त्यामुळे बाईक चालूच नव्हती होत. पण नवीन बॅटरी टाकल्यापासून आहे ना स्टार्टर म्हणजे पूर्ण स्टार्टर मारायची गरजच नाही लागत, फक्त बोट लावला की बाईक स्टार्ट होते.